व्यायामशाळांच्या निधी वितरणात मुंबई पालिका अधिकारी भ्रष्टाचार करतायत का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार हा निधी वितरित करण्यात आला होता। फक्त कुलाबा इथे जवळपास 16 मंडळांना हा निधी दिल्याची माहिती आरटीआय मधून समोर आली आहे। आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव यांनी ही माहिती काढली असून हा निधी वितरित करत असताना पालिका अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। नोव्हेंबर 2025 मध्ये प्रत्येक व्यायामशाळेला 22,21,000 एवढा निधी वितरित करण्यात आला। मात्र त्या व्यायामशाळेमध्ये सामान हे जुनच आहे। जवळपास जर प्रत्येक व्यायामशाळेत जाऊन पाहिलं तर 8 ते 9 महिने आधी या व्यायामशाळेमध्ये सामान देण्यात आलं होतं आणि त्याबाबतचा निधी हा नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आला। त्यामुळे एकाच सामानासाठी दोनदा निधी वितरित करण्यात आला का अशी शंका आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव यांनी व्यक्त केली आहे। तर अधिकाऱ्यांनी यात गौडबंगाल केलंय का? मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा नेमका जातोय कुठे असा सवालही संजय गुरव यांनी उपस्थित केलाय। तर माता रमाई पोलीस क्वार्टर्स इथे असलेल्या व्यायामशाळेत 8 ते 10 महिन्यांपूर्वी हे सामान देण्यात आलं। मात्र व्यायामशाळेत हे सामान 10 डिसेंबर 2025 यावेळी वितरित करण्यात आल्याचं कागदोपत्री असल्याचं आरटीआयच्या माध्यमातून समोर आलंय। तर यासाठीचा 22,21,625 एवढा निधी नोव्हेंबरच्या 18 तारखेला देण्यात आला होता। त्यामुळे अस्तित्वात असलेल्या सामानावर अधिकची रक्कम असल्याचं भासवलं की त्याच सामानावर टेंडर काढून पुन्हा पुन्हा निधी लाटला गेला अशी शक्यता आता वर्तवली जाते। तर आणखी एक दृश्य, कामा हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला कर्मचाऱ्यांसाठी 2 व्यायामशाळांच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं। गुजराती चाळ आणि मराठीचा 2 चाळींमध्ये व्यायामशाळा उभारली असून इथेही तोच प्रकार पाहायला मिळालाय। दोन्ही जिमसाठी प्रत्येकी 22,21,625 रुपये देण्यात आले। मात्र ही रक्कम देखील 18 नोव्हेंबर 2025 ला देण्यात आली असून हे सामान कागदोपत्री 11 डिसेंबर 2025 ला देण्यात आल्याचं दाखवलंय। मात्र या दोन्ही व्यायामशाळांमध्ये जवळपास 8 ते 9 महिने जुनच सामान आहे। कोणतंही नवं सामान या ठिकाणी आणलं गेलेलं नाहीये। बॉक्सेस आणि जे बाहेर ठेवले आणि थोडं मंदिरामध्ये ठेवलं हे जेवढं आहे ना नाही हे सर्व जेवढे आहेत ना हे सर्व आणून त्याच्यामध्ये हे बॉक्सेस जंपत आणि बाकी सर्व ठेवले बाकीचं जुनं केव्हाचं सामान तेवढंच आहे। आता पिरियडमध्ये सामान हे जे ज्या कॉस्टने आले निगम रोड इथे। आणि आता हे तिसरं दृश्य, कुलाबाच्या सुंदरनगर लाल निगम रोड इथे असलेल्या श्री सप्तशृंगार भजन मंडळ यांनी कधीही व्यायामशाळेचं साहित्य मिळावं यासाठी कोणताही अर्ज केलेला नव्हता। मात्र त्यांच्या मंडळाच्या नावाने 18 नोव्हेंबर 2025 ला 22,21,625 रुपयांचा निधी वितरितही झाला आणि व्यायाम साहित्य 13 डिसेंबर 2025 ला पोहोचलं असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलंय। मात्र याबाबतची कुणकुण मंडळाला लागल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे 9 मार्चला निवेदन देऊन विचारणा केली असता गडबडीत 10 मार्चला कंत्राटदारांना जो महापालिकेनं नेमला होता हे सामान व्यायामशाळेपर्यंत पोहोचवलं। त्यामुळे अर्ज न करताही निधी वितरित कसा झाला असा सवाल उपस्थित होतोय। कमी पिरियडमध्ये सामान हे जे ज्या कॉस्टने आलंय तसं वाटतं का तेवढं त्या कॉस्ट आहे? मला नाही, सामान तेवढं वाटत नाही, पण आता आपल्याला माहिती आहे आतमध्ये किती झोल होतं नाही काय। पण आतमध्ये आता सामान जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी ती जागा दाखवायला लागते, बरोबर ना? जागामध्ये प्रोसेस काय, तुम्ही कुणाला लेटर वगैरे कसं बीएमसीला देता का डायरेक्ट नार्वेकरांना? काहीच नाही आलं, मी एकदा पण लेटर डायरेक्ट आले तुझं सामान पास झालं। मी काय झालं फॉलोअप घेत होतो छठ पूजेच्या चक्कर मध्ये ना। तर आता हे चौथं दृश्य, कुलाबा आझाद नगर मधीलच आणखी एक हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आझाद नगर मध्ये यंगस्टार मंडळाला देखील जिम साहित्य पुरवला असल्याचा कागदोपत्री सांगण्यात आलंय। मात्र या परिसरात कोणतंही यंगस्टार मित्र मंडळ नसल्याचं समोर आलंय।
अभी आया नार्वेकर का सामान दिए ना सप्तशिंगरचा आता मगाशी आला हा सकाळी आलाय सकाळी आलाय यंगस्टर आझाद नगरी लिहिलंय पण ॲड्रेस. नाही यंगस्टर आपल्या तिकडे आला आतमध्ये खाल्ल्यावरती पातीला बघतात ना हां त्याच्यात पण इथला ॲड्रेस आहे रे त्याच्यावरती आझाद नगर. आपल्याला सामान आला कधी आलं ते साठीकडे कधी आलं सप्तशिंगर सप्तशिंगारचा सकाळी झाला सकाळी आला ते पण त्याकडे काल टाकली नव्हती पण आला यंगस्टरचा पण आला का सकाळी. नाही दोन टेम्पो आले आमच्या आता 1.5 वर्षापासून. आता हे 5वं प्रकरण. क्रॉफर्ड मार्केट इथे असलेली साबू सिद्दीकी व्यायामशाळा. असाच प्रकार या ठिकाणीही घडला असून या व्यायामशाळेतही आधीच सामान असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे आता महानगरपालिकेचा व्यायामशाळा साहित्याबाबतचा हा निधी नेमका जातोय कुठे, हा सवाल RTI ॲक्टिव्हिस्ट संजय गुरव यांनी उपस्थित केलाय. याकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी लक्ष घालणं आवश्यक आहे. जे लेखा अधिकाऱ्याकडून माहिती पण खूप म्हणजे जे 30 दिवसाचा तो कालावधी असतो त्याच्यात थोडं अवधी संपत असतानाच मिळाली. पण जे दुसरं जे विद्युत विभाग आहे जे ज्यांनी हे PO काढलेले आहेत त्या विभागाकडून पण आता मी परवाच मी निरीक्षण केलं आहे पण अजूनपर्यंत मला काही माहिती दिलेली नाही. क्वचित जाणून बुजून ते दिरंगाई करतात किंवा हा विषय जो हा भ्रष्टाचार आहे तो बाहेर पडू नये म्हणून. भ्रष्टाचार लपवण्याचा म्हणजे अधिकारी 100% प्रयत्न करतात. तर या सर्व जो भ्रष्टाचार लपवण्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. ह्या निधी वितरित यासाठी असेल, पूर्वी जिम आहे, साहित्य आहे, निधी वितरित करायचं आणि बिलं काढून 3.5 करोड रुपये 6 करायचा हा धंदा आहे. यामुळं याची चौकशी होणे प्रभात आहे. मला आता माहिती आपणकडून घेतो मी आणि मी सुद्धा BMC कमिशनरला पत्र लिहून खुलासा मागवतो. आणि या संदर्भात जर 3.5 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम तिथे जिम तयार असून साहित्य पूर्ण असून पुन्हा जर मंजूर केली जात असेल तर ती वरचेवर अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्यामध्ये कोणी इन्व्हॉल्व असेल त्यांना मिळून हा परस्पर अपहार करण्याचा प्रयत्न आहे. जर तिथं ऑलरेडी व्यायाम साहित्य असेल आणि इतका मोठा निधी वितरण झाला असेल तर ही बाब गंभीर आहे. मला असं वाटते ही बाब कोणाच्या मतदारसंघातली आहे ह्यापेक्षा कोणी तो निधी प्रस्तावित केला आणि त्या निधीचा अपव्यय झाला असेल तर ती बाब गांभीर्यानं घेणं महत्त्वाचं आहे. कारण हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊ नये याकरता सातत्यानं अजितदादा प्रयत्नरत होते. मात्र हा प्रकार गंभीर आहे आणि निश्चितच यावर मान्य क्रीडा मंत्री हे दखल घेतील. कारण क्रीडा खातं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. हा मुद्दा आम्हाला द्या. मी स्वतः सुनेत्रा वहिनींकडे ते खातं असल्यामुळे या मुद्द्याच्या संदर्भात त्यांच्यासमोर एक निवेदन सादर करतो आणि सभागृहात पण प्रश्न उपस्थित करतो. तर यावर किशोरी पेडणेकर आणि संजय गुरव यांचा हा रेकॉर्डेड फोनो आपण ऐकूयात. सांगणं असेल हे जिथे घडलंय तिथे मला सांगा तुम्ही, आपण हवं तर एकत्र जाऊन ती विजिट पण करू. कारण शेवटी भ्रष्टाचार मोडून काढू नाही शकत. आपल्याला तो डोळ्यात त्यांच्या बोटं घालून काढावा लागेल, कानात बोटं घालून दाखवावं लागेल की इथे केलंय, कुठे गेल्या, काय झालं, का नाही दिलं. आपण व्हिजिट करायला जाऊच, पण त्याबरोबर महानगरपालिकेचे दक्षता विभागाचे अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम यांना जर आपण सोबत घेतलं तर या भ्रष्टाचाराच्या वर म्हणजे लवकरात लवकर उघड होईल. तेच सगळे पेपर घेऊ आणि त्याला व्हिजिलन्स म्हणतात. व्हिजिलन्स हो, दक्षता विभाग बरोबर ना, दक्षता अधिकाऱ्यांना बोलूया आणि त्यांच्याकडचं उत्तर घेऊन, कारण AMCला ह्याच्यावर बोलवणं साईटवर मी नक्की प्रयत्न करीन. महापौरांना पण घेईन. चला आपण बघू, आपण एकत्र बघू, एकत्र काम करतोय. भले आज आम्ही विरोधी आहोत पण शेवटी मुंबईच्या हितासाठीच बसलो आहोत. जे मुंबईसाठी चांगलं आहे ते नक्की करणार. तर यावर उपमहापौर संजय घाडी यांनी देखील लोकशाहीला प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील ऐकूया. खरं तर हा असा प्रकार होऊ नये आणि असं जर झालेलं असेल तर हा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं
100% म्हणता येईल. हम्म. आणि याची सखोल चौकशी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून महापौर मॅडम आणि आम्ही तातडीने करायला लावू. हम्म. कारण आता निवडणुका झाल्याच्या नंतर अजूनपर्यंत नगरसेवकांना कुठच्याही प्रकारचं निधीचं वाटप झालेलं नाही. हा प्रशासकीय कालावधीमधला हा प्रकार असू शकतो. याची तातडीने आजच्या आज मी चौकशी या ठिकाणी करायला लावतो. याच्यामध्ये जे कोणी संबंधित लोक आहेत त्यांची शहानिशा करून त्यांच्यावरती आपण कारवाई करायला लावणार. दरम्यान काही व्यायामशाळांमधील हा प्रकार आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. मात्र अशा अनेक व्यायामशाळा असतील ज्यांनी सामानासाठी अर्ज केले असतील, त्यांच्यासाठी प्रसंगी निधीही पारित झाला असेल, पण सामान काही त्यांना मिळालं नसेल. अशांनी लोकशाही मराठीची ही बातमी पाहिल्यावर या सगळ्याचा पाठपुरावा केला तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.